नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहोत आणि तुळजापूर धाराशिव या दोन्ही तालुक्यामध्ये सारख्याच बाईट होणार आहेत, मुलाखती होणार आहेत. आता तुळजापूरमध्ये नुसता भाजपाचा झंझावात चालत आहे. प्रत्येक कार्यकर्ता भाजपाकडे मागणी करतोय. काम काय आहे काय नाही हे तपासण्याचं काम राणा जगदीशसिंह पाटील करणार आहेत. पण कार्यकर्त्याचा ओघ, कार्यकर्त्याची मागणी भाजपाकडे आहे. आता मग गटातले कार्यकर्ते होते, आता गणातले पंचायत समिती गणातले कार्यकर्ते आहेत, काटी सावरगावचे कार्यकर्ते आहेत. यांची ही मागणी भाजपाकडेच आहे, राणा दादांकडेच मागणी आहे. पण या कार्यकर्त्यांनी काय काम केलं आहे ते काम आता आपल्याला बाईटच्या माध्यमातून विचारायचं आहे. आणि यांना तिकीट दादांनी का द्यावं हाही प्रश्न होणार आहे. आपल्यासोबत काटी सावरगाव या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत. काय नाव साहेब तुमचं? अमोल मनोहर देशमुख. बर, मी सध्या भारतीय जनता पार्टीतून. देशमुख साहेब, तुमचे देशमुख समाजाचे म्हणजे आडनावाचे माणसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. आमच्या गावामध्ये भाऊकी मोठी आहे. आम्ही कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून मी दादाचं काम करतो. राष्ट्रवादी मधून तर भाजपमध्ये आले नाहीत, है ना? दादा राष्ट्रवादीमध्ये होते. हो, तेव्हापासून आम्ही दादाचे दादा जिकडे तिकडे तुम्ही कायम राहणार. कायम राहणार. कशामुळे तिकीट द्यायचं तुम्हाला? मी काम आहे दादाच्या माध्यमातून मी गावामध्ये बरेच कामं केलेले आहेत. कोविडची कामं असतील, जे आमच्या गावामध्ये अडले नडलेले पेशंट आहेत, मी स्वतःच्या गाडीमध्ये नेऊन त्यांना दवाखान्यापर्यंत पोचवलेले आहेत. गावामध्ये आणखीन गणपती उत्सवात मी 2-3 मंडळ चालवतो. मंडळाच्या माध्यमातून तरुणांना बरोबर घेऊन गावामध्ये भरपूर काम. दादाचं काम बघून हो, दादाचं काम बघून आम्ही राष्ट्रवादीमध्ये दादा असल्यापासून दादा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आम्ही सर्वजण दादा बरोबर गेलो. म्हणजे तुम्ही दादाचं काम बघून तुम्ही दादासोबत दादा बरोबर. तुमचं काम बघून दादाने तुम्हाला तिकीट दिलं पाहिजे. तुमचं काय काम आहे सांगा? आहे ना, मी मग गावामध्ये तरुणांची मोठी फळी माझ्या मागे आहे. मी तरुणांना घेऊन आजपर्यंत गावामध्ये प्रत्येक समाजाच्या उपयोगी कामं करतो. मी कोविडमध्ये समाजाला जे जे लागणारे हे आहेत, औषध असतील, सर्व पोचवलं मी, किट वगैरे समाजाच्या मदतीला तुम्ही अहोरात्री करता. हे काम दादाला माहित आहे का? माहित आहे ना. दादाच्या माध्यमातून जी कामं आलेली आहेत ती मी स्वतः गावात पुढं होऊन ती कामं मी सगळं तिथं करत होतो. तुमच्या आता गणामध्ये किती गावं येतात? 7 गावं येतात पंचायत समिती. 7 गावामध्ये प्रामाणिक सांगा, छातीवर हात ठेवून किती काम आहे समाजाचं म्हणजे पक्षाचे? तुमचं वैयक्तिक या 7 गावामध्ये तुम्ही 5 वर्षामध्ये कुठं पोहोचला? मी काठी असेल, दैवडी असेल, वाणीवाडी असेल, सावंतवाडी 2 तंडे येतात आमच्या भागात. त्या गावाला जाणार कधी जावा तुम्ही तिथं जावा. कारण असं आहे की तुम्हाला दादाने तिकीट द्यावं आणि तुमच्या तिकिटाचं सोनं व्हावं, तुम्ही चांगल्या मतानं तुम्ही निवडून यावं ही माझ्या मनातली भावना आहे. फक्त म्हणण्याचा उद्देश, पत्रकार हा कुठल्याच पक्षाचा नसतो. पत्रकार जनतेच्या बाजूनं तुमच्या विरोधात लढत आहे आणि पुन्हा मी तुमच्या विरोधातच लढणार आहे. मग दादाला सुद्धा सांगणार आहे चुकीच्या माणसाला तिकीट दिलं तर तुमचं मी काम पडताळणी करणार आहे. सिंदफळला जाणार आहे, सिंदफळला जाणार आहे, काठीला जाणार आहे, म्हणजे गटात बी जाणार आहे आणि गणात बी जाणार. तुम्हाला मी सोडणार नाही. याचं कारण असं आहे की जिल्हा तुमच्यावर विश्वास ठेवायला, तालुका विश्वास ठेवायला, राज्य विश्वास ठेवायला, देश बी विश्वास ठेवायला. पण माणसं मरायलेले जर असतील तर माणसाची वाचा फोडण्यासाठी तुमच्या पुढं मी विरोध करत राहणार आहे. तसं तुम्ही आता काय काम केले प्रामाणिक सांगा. कोविडमध्ये ज्या दादांनी सुविधा आमच्या भागामध्ये मिटला. अर्ध्या पगारीच्या लोकांचा पगार, अर्ध्या पगारीचा लाडक्या बहिणींचा फॉर्म बोंबलायले. त्याचं काय? आता एखाद्याचा काय तर केवायसीचा प्रॉब्लेम असेल, काय तर कॉम्प्युटर मध्ये थोडी मिस्टेक असेल, थोड्या जणांची झालेला आहे. कांद्याचा भाव घसरलेला आहे, सोयाबीनचा भाव. मी स्वतः एक शेतकरी आहे. रोज शेतामध्ये आता तुम्हाला सुदैवाने तिकीट दिलं, निवडून आलात तर जनतेचं काम कसं करणार खरं सांगा? जनतेचं काम आजपर्यंत जी करत आलो त्या कामाच्या जीवावर मी तिकीट मागवलो. ह्याच्यानंतर पण त्याच 100% ते काम मी चांगलं करणार. बघा, खरं अंतकरणातून बोललेलं नेतृत्व दिसायले, हावभाव नॉर्मल आहेत. जे मनातून बोलतात माणसं ती आव आणून बोलत नाहीत. बरेचसे माणसं आव आणून बोलणारे आहेत. हे दादा एकदम चांगल्या पद्धतीने ओळखतात. कारण दादाचा खरा मित्र मी आहे. हे बारके लेकरं आहेत, पण मी जवळजवळ दादांच्या सोबत 26 वर्षे काम करतोय. त्याच्यामुळं चिक्कशीनं राणा दादानी चांगला कार्यकर्ता बघून कमीत कमी काठी पंचायत समिती गणातून 4 ते 5 उमेदवार इच्छुक आहेत.
पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल बाकीच्या सर्वांनी उमेदवारांनीच आम्ही त्याचा 100% इमानदारीने प्रचार करू. बघा बघा आता दादाला थेटच माझा प्रश्न आहे. दादा कोणालाही तिकीट द्या, आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणणार अशा पद्धतीचं आव्हान यांनी केलंय. आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दादाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र झटणार आणि दादानी दिलेला शिल्लेदार आम्ही त्या शिल्लेदाराला निवडून आणणार. काही असो, पण राणा दादा चिक्कशी करूनच त्या उमेदवाराला निवडणार आहेत आणि उमेदवार तिकीट दिला रे दिला की 100% निवडून आणण्याचा प्रयत्न सुद्धा स्वतः जातीनं राणा दादा करत असतात. आणि त्याच पद्धतीनं काटी आणि शिंदफळ, मग गट असो गण असो, या दोन्हीही मतदारसंघामध्ये योग्य असा उमेदवार द्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या कामाला तो उमेदवार यावा अशा पद्धतीची उमेदवारी दादानी जाहीर करावी आणि ती मला द्यावी असंही कार्यकर्त्याचं मत आहे. तर बघूया, माझ्यावर विश्वास ठेवून राणा दादा मलाच तिकीट देतील असा विश्वास त्यांना आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळणार आहे आणि सर्वसामान्य जनतेचे सेवा करण्याची संधी कुणाला मिळणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद काटीकर, धन्यवाद तुळजापूरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.